हे फूल बघा, सगळ्यांच्या परिचयाचं हे फूल आहे. कण्हेरचं फूल आहे आणि या फुलाचा वापर गणपतीची पूजा करण्यासाठी स्पेशल लोक करत असतात. हे आपण पहिलेपासून पाहत आहोत, लहानपणापासून पाहत आहोत. परंतु आज मी स्त्रियांची जरा वेगळी चर्चा ऐकली की स्त्रिया म्हणत होत्या गणपतीला हे फूल चालत नाही म्हणे. मी विचारलं त्यांना का चालत नाही, तर एका महाराजानं सांगितलं म्हणे की गणपतीला हे फूल व्हायचं नसतं, हे गणपतीला फूल चालत नाही, म्हणून आम्ही हे फूल गणपतीला वाहणं बंद केलं म्हणे. म्हणजे याच्या अगोदर आजपर्यंत आपण हे फूल वाहत होतो ते सगळं आपलं चुकीचं होतं आणि एखाद्या महाराजांनी आता आपल्याला सांगावं की हे फूल गणपतीला चालत नाही आणि आपण ते वाहणं बंद करून टाकायचं. म्हणजे कोण्या देवाला कोणतं फूल व्हायचं हेही महाराज लोकांनी आता ठरवायचं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागायचं आहे. लहानपणापासून हे फूल आपण वाहत असतो आणि त्या अगोदर तर कुणाचं काही बिघडलं नाही, काही नुकसान झालं नाही हे फूल वाहिल्यानंतर. आणि आता याच्या पुढेच गणपतीला जर हे फूल वाहिलं तर आपलं नुकसान होणार आहे का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकजण आपलं दुकान मांडून बसलेलं आहे. त्यांना माहिती आहे की बाजारात नेमकं काय विकायचं आहे. हा माल संपला की दुसरा माल वापरायचा आहे. तेच ते कुठपर्यंत सांगायचं आहे. आता हे विषय सांगतात, ते विषय संपला की त्यांच्याकडे दुसरा विषय शिल्लक नाही म्हणून असा एखादा नवीन विषय निर्माण करतात आपल्या पुढं आणि धंदा चालू राहतो. आणि आपणही आपल्या बुद्ध्या भ्रष्ट झालेल्या आहे, त्यामुळं आपणही ते ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. जरा समजून घ्या, भगवंतानं जर आपल्याला बुद्धी दिली असेल तर त्या बुद्धीचा कुठेतरी वापर करत जा. देवाला अमुकच फूल व्हायचं तमुकच फूल व्हायचं नाही, हे महाराज लोकांनी ठरवायचं आहे. आजपर्यंत आपलं काही नुकसान झालं नाही ना हे फूल वाहत होतं, तर मग याच्या पुढे काय होणार आहे. म्हणून जे आहे ते आपलं चालू द्यायचं आहे बरं का. आणि देवाला जर गणपतीला जर हे फूल पाहिजे नसेल तर तो येऊन सांगेल ना, एखाद्याला स्वप्नात येऊन सांगेल की मला हे फूल वाहू नका, आता मला हे फूल आवडत नाही बरं का, अमुक आवडतं तमुक आवडतं, असं काही नसतं बरं का. भगवंत गीतेमध्ये सांगतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तुपहृत मश्नामी प्रयतात्मना. पान असू दे, फूल असू दे, फळ असू दे, पाणी असू दे, भावयुक्त अंतकरणानं जर मला अर्पण केलं तर मी त्याचा आनंदानं स्वीकार करतो. मला अमुकच फूल पाहिजे आणि तमुकच फूल पाहिजे, हे देवाला याची काही गरजच नाही ना. आणि हे महाराज लोकांचं आहे सगळं आणि आपणही त्यांचं ऐकत आहोत. जरा समजून घ्या, विचार करा काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही.